15 डिग्री 15 डिग्री म्हणजे किती रेडियन पाहिलं होतं आपण? आठवत? π/12 रेडियन. आणि हे कसं आलं? पायची व्हॅल्यू काय असते? 180. 180 डिग्रीला 12 ने डिवाइड केल्यावर 15 डिग्री मिळतं. म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि 15च्या 5 टाइम्स किती असतो? 75 डिग्री. रेडियन मध्ये काय येणार? 5 टाइम्स ऑफ π/12 रेडियन. ठीक आहे. हे डिग्री आणि रेडियन मध्ये झालं. 15 डिग्री आणि 75 डिग्री. असंच काय करूया? फिफ्टीन डिग्रीचा साइन कॉस फाइंड करूया, प्रूव्ह करूया. आठवतंय साइन 15 ची व्हॅल्यू काय होती काल? साइन π/12 ची व्हॅल्यू लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आपण. साइन π/12 साइन 15. बरोबर, अशीच काहीतरी होती. नक्की होती का? कन्फर्म करूया आपण. साइन 15 डिग्री फाइंड करायचं आहे, म्हणजे साइन π/12 फाइंड करायचं आहे. साइन 15 म्हणजे साइन ऑफ किती? कोणते अँगल असे आहेत ज्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहिती आहेत आपल्याला? 0 डिग्री माहिती आहे, 30 डिग्री माहिती आहे, 45 डिग्री माहिती आहे, 60 डिग्रीचे माहिती आहेत आणि 90 डिग्री. फर्स्ट क्वाड्रंटमधले एवढे अँगल आपल्याला माहिती आहेत. आता 15 डिग्रीला स्प्लिट कसं करायचं? आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन a + b साइन a - b कॉस a + b कॉस a - b. असा हा 15 डिग्रीला कोणत्या स्टँडर्ड अँगलमध्ये स्प्लिट करूया? तर 45 - 30 चालेल डिग्री. आणि साइन a - b चा फॉर्म्युला काय? सांगा पटकन. साइन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 डिग्री इंटू साइन 30. आणि यांची व्हॅल्यू सांगा. साइन 45 ची व्हॅल्यू किती? 1/√2 इंटू कॉस 30 √3/2 मायनस 1/√2 इंटू साइन 30 1/2. बरोबर, म्हणजे दोन्हीचा डिनॉमिनेटर काय आहे? 2√2 आहे. दोन्हीचं डिनॉमिनेटर 2√2 सेम आहे. इथे 1 × √3 म्हणजे √3 मायनस 1. √3 - 1 अपॉन 2√2. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? साइन 15 डिग्रीची. म्हणजेच कशाची? साइन रेडियनमध्ये. ही जागा थोडीशी वेगळी ठेवूया, मोकळी ठेवूया आपण. साइन 15 म्हणजे साइन रेडियनमध्ये काय येणार आहे? π/12 रेडियन इज इक्वल टू साइन 15 डिग्री. ठीक आहे. आता हीच व्हॅल्यू कशाची असते? √3 - 1 अपॉन 2√2. कॉस कोणता अँगल? कॉस 75 डिग्री. ठीक आहे. हे लक्षात राहील का? बघा, 15 डिग्री π/12 रेडियन, 180 डिग्री अपॉन 12 म्हणजेच 15 डिग्री, 75 डिग्री म्हणजे 5π/12. हे का मी बुजतोय? तर मला इथे 75च्या व्हॅल्यू पण काढायच्यात. 75ची व्हॅल्यू इकडे घेतो. कॉस 75 फाइंड करतो. कॉस 75चं कसं करता येईल? 45 + 30 चालेल ना? 45 + 30. आणि कॉस a + b चा फॉर्म्युला काय? कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b. कॉस 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री मायनस साइन 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ठीक आहे. इज इक्वल टू कॉस 45 ची व्हॅल्यू काय? 1/√2
इंटू कॉस 30 √3/2 मायनस साइन 45 1/√2 इंटू साइन 30 1/2. म्हणजेच इथे परत एकदा डिनॉमिनेटर 2√2 सेम आहे आणि यांचं मल्टिप्लिकेशन √3 - 1/2√2. म्हणजेच हीच व्हॅल्यू मिळाली. कशाची व्हॅल्यू? कॉस 75 डिग्री म्हणजेच कॉस रेडियनमध्ये 5π/12 रेडियन. बघा या दोन व्हॅल्यू लक्षात आल्या का? इथून इथपर्यंत सगळं मी रेक्टेंगल करतो लक्षात येण्यासाठी. या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत? सेम आहेत. √3 - 1/2√2 कशाची व्हॅल्यू आहे? साइन 15 ची म्हणजेच साइन π/12 ची म्हणजेच कॉस 75 ची म्हणजेच कॉस 5π/12 ची. दोन्ही व्हॅल्यू सेम का आल्या? एकाचा साइन दुसऱ्याचा कॉस इक्वल का असतो? दोन्ही अँगल कॉम्प्लिमेंटरी असल्यावर. म्हणजेच 15 आणि 75 यांची ॲडिशन 90 येते. त्यामुळे एकाचा साइन दुसऱ्याच्या कॉसच्या इक्वल असतो. आता जसं साइन 15 फाइंड केला आणि कॉस 75 तसंच सेम कोणती व्हॅल्यू काढूया? हां, कॉस 15 फाइंड करूया. कॉस ऑफ 15 डिग्री इज इक्वल टू कॉस ऑफ 15 म्हणजे 45 मायनस 30 डिग्री. कॉस ए प्लस ए मायनस बीचा फॉर्म्युला, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉस 45 इंटू प्लस साइन 45 इंटू साइन 30 डिग्री बरोबर इज इक्वल टू व्हॅल्यू सांगा. 1/√2 इंटू कॉस 30 किती? √3/2 प्लस साइन 45 √2 इंटू 1/2 आणि मग यांचा प्रोडक्ट काय? √3 प्लस 1 अपॉन किती? 2√2. दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे. कशाची व्हॅल्यू मिळाली? ही कॉस π/, किती? 12 म्हणजेच कॉस किती? 15 डिग्री. आणि हीच व्हॅल्यू कोणाची असणार आहे सांगा? साइन 75 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. येते का बघूया. साइन 75 डिग्री. साइन 75 म्हणजे साइन ऑफ 75चं काय करायचं? परत एकदा 45 प्लस 30 45 प्लस 30 डिग्री इज इक्वल टू सांगा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन 45 इंटू कॉस 30 प्लस कॉस 45 इंटू साइन 30. डिग्रीमध्येच आहे. डिग्री नाही दिसत, कधी चुकून राहिलं तर वाईट वाटून घेऊ नका. साइन 45 ची व्हॅल्यू किती? 1/√2. कॉस 30 ची किती? √3/2 प्लस 1/√2 इंटू 1/2. मल्टिप्लिकेशन काय येणार? √3 प्लस 1 ॲडिशन अपॉन 2√2. कशाची व्हॅल्यू? साइन 75 डिग्री म्हणजेच रेडियनमध्ये काय? 5π/12 रेडियन. आणि कशाचे इक्वल आली व्हॅल्यू? साइन 75 ची कॉस 15 च्या. दोन्ही व्हॅल्यू लक्षात आले का बघा. ठीक आहे, लिहून घेताय का? लिहिलं पण का लिहायचं? हे असं काय पाठवतो.
बघा झालं का लिहून? फोटो 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 आला का बघा. लिहून झालं की सांगा लगेच. हां झालं. हे झाले 15 आणि 75चे. ॲक्च्युली साईन कॉस नाही, फक्त टॅन पण काढायचं आहे आपल्याला. खाली लिहितो मी. टॅन फॉर्म्युला वापरून पण फाइंड करता येईल, पण नको ते टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बीचे फॉर्म्युल्याचं प्रॅक्टिस तुम्ही बाकीच्या एक्झाम्पलनी करा. 15 डिग्रीसाठी आपण साईन कॉस डिवाइड करूया. म्हणजेच टॅन π/12 इज इक्वल टू टॅन 15 डिग्री इज इक्वल टू साइन 15 अपॉन कॉस 15. साइन 15 डिग्री अपॉन कॉस ऑफ 15 डिग्री इज इक्वल टू साइन 15 ची व्हॅल्यू काय आहे? √3 - 1 अपॉन 2√2 डिवायडेड बाय कॉस 15 ची व्हॅल्यू आहे √3 + 1 अपॉन 2√2. ह्याच्यामध्ये 2√2 कॅन्सल झाले आणि मग आन्सर येणार √3 - 1 अपॉन √3 + 1. कशाची व्हॅल्यू? टॅन ऑफ 15 डिग्री म्हणजेच टॅन π/12 रेडियन. बघा ही व्हॅल्यू. आणि असंच कॉस, ॲक्च्युली कॉसला साईनने डिवाइड केलं की कॉट मिळेल. ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे कॉटची व्हॅल्यू, ती काढायची गरज नाही. आपण टॅन 75 ची फाइंड करूया. टॅन 5 π/12 रेडियन म्हणजेच टॅन ऑफ 75 डिग्री इज इक्वल टू साइन 75 अपॉन कॉस 75 डिग्री इज इक्वल टू साइन 75 ची व्हॅल्यू बघा √3 + 1 अपॉन 2√2 डिवायडेड बाय √3 - 1 अपॉन 2√2. 2√2 दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधले कॅन्सल होतील, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं √3 + 1 अपॉन √3 - 1. याचा रेसिप्रोकल. कशाची व्हॅल्यू? टॅन 75 डिग्री म्हणजेच टॅन 5 π/12 रेडियन. ही पण व्हॅल्यू लिहून घ्या. याचा पण फोटो पाठवायला लागेल का? पाठवतो. झालं का?
लिहून झालं का? π/12 चे मल्टिपल अँगल बघायचे. π/12 झालं, 5π/12 झाले. आता आपल्याला 7π/12 आणि 13π/12 पण बघायचे. बरोबर, त्या व्हॅल्यू पण बघायच्यात. बघूया आपण लगेचच. त्या ज्या व्हॅल्यू आहे tan 15 आणि tan 75 यांच्या ना. हा, बघूया आपण. बघा, लक्ष द्या. आपण tan 15 ची व्हॅल्यू मिळाली. tan ऑफ 15 डिग्री ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला √3 - 1. √3 - 1 अपॉन √3 + 1. पण मला या फॉर्ममध्ये नको आहे. म्हणजे शक्यतो स्क्वेअर रूटच्या टर्म डिनॉमिनेटरमध्ये असतील तर या फॉर्ममध्ये नंबर्स लिहित नाहीत. या केसमध्ये काय करतो तर आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिलं होतं, रॅशनलाइज करतो आपण. म्हणजेच याला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, डिनॉमिनेटरमध्ये रूटची टर्म नको आहे त्यासाठी √3 प्लसचा रॅशनलाइज नंबर आहे -1. मायनसनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. म्हणजेच वरती काय आलं बघा, √3 - 1 ला √3 - 1 नी मल्टिप्लाय करतो म्हणजे स्क्वेअर होणार आहे. आणि खाली मात्र a + b × a - b चा फॉर्म्युला काय आहे तर a² - b² म्हणजे √3 चा स्क्वेअर - 1 स्क्वेअर. बरोबर, इज इक्वल टू. आता √3 a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय वापरता येईल इथे, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a² - 2ab + b². आणि हा इथे वापरलेला a² - b² चे फॅक्टराइज a - b × a + b या फॉर्म्युल्यानुसार हे आपण लिहिलं. आता a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला √3 चा स्क्वेअर. ॲक्च्युली सगळं लिहायची गरज नाही पण एकदा लिहितो. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे मला. √3 चा स्क्वेअर a² - 2 × √3 × 1 + 1 स्क्वेअर डिवायडेड बाय √3 चा स्क्वेअर 3 - 1 चा स्क्वेअर 1. म्हणजेच √3 चा स्क्वेअर वरती येणार आहे 3 - 2√3 प्लस यांचं प्रोडक्ट आलं 2√3 प्लस 1 अपॉन काय 2. आता 3 + 1 किती 4. 4 - 2√3 डिवायडेड बाय 2. या 2नी डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे त्यांनी प्रत्येकाला सेपरेटली डिवाइड केला. 4 ला डिवाइड केल्यानंतर 2 येणार, -2√3 ला 2 नी डिवाइड केलं तर √3 येणार. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला tan 15 डिग्रीची, म्हणजेच tan π/12 रेडियनची. ॲक्च्युली हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. tan 15 ची व्हॅल्यू 2 - √3 पण ठीक आहे आणि √3 - 1 अपॉन √3 + 1 पण. शक्यतो ही कमी वापरतात, ही वापरतात, पण याच्यापेक्षा ही लक्षात ठेवायला छान आहे. असंच ज्यावेळेस tan 5π/12 ची व्हॅल्यू रॅशनलाइज करणार आहे तुम्ही, बघा इथं करतो लगेच. tan 5π/12 म्हणजेच tan 75 डिग्री ची व्हॅल्यू आहे √3. वरती मायनसच्या ऐवजी इकडे काय येणार आहे +1 अपॉन √3 - 1. याला ज्यावेळेस तुम्ही रॅशनलाइज करणार आहे म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये मायनस आहे तर √3 + 1 नी मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड पण करायचं. आणि मग वरती येणार √3 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली येणार a - b × a + b फॉर्म्युल्यानुसार
√3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय √3 चा स्क्वेअर 3 मायनस 1 √3 चा स्क्वेअर 3 प्लस 2√3 प्लस 1 यांचं प्रोडक्ट आहे 2√3 प्लस 1 अपॉन किती 2 म्हणजेच 3 प्लस 1 इज 4 4 प्लस 2√3 डिवायडेड बाय 2 2 डिनॉमिनेटरने सेपरेटली डिवाइड केलं 4 ला डिवाइड केल्यावर 2 येणार 2√3 ला 2 ने डिवाइड केलं तर √3 म्हणजेच टॅन ऑफ 75 डिग्रीची व्हॅल्यू म्हणजेच टॅन 5 पाय बाय 12 ची व्हॅल्यू रेडियनमध्ये काय मिळाली 2 प्लस √3 आणि ही व्हॅल्यू आली 2 मायनस √3 पुढे जाऊन अजून जी टॅनची व्हॅल्यू असते 15 ची तीच कोणाची येणार आहे कॉट 75 डिग्रीची येणार आहे टॅन 15 ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल असते कॉट 75 च्या का तर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत साइन कॉसची जशी इक्वल असते तशी टॅन आणि कॉटची इक्वल असते म्हणजे कॉट 75 ची व्हॅल्यू पण एवढीच येणार आहे ही पण व्हॅल्यू कशाची असणार आहे कॉट 75 डिग्री म्हणजेच कॉट 5 पाय बाय 12 रेडियन लिहून घ्या ते पण म्हणजेच कॉट 5 पाय बाय 12 रेडियन का तर जसा साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा असतो तसा टॅन 90 मायनस थिटा कॉट थिटा असतो कॉट 90 मायनस थिटा टॅन थिटा असतो म्हणजेच 15 आणि 75 हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत म्हणजेच एकाचा टॅन दुसऱ्याच्या कॉटच्या इक्वल आहे तसंच टॅन 75 ची व्हॅल्यू कुणाची इक्वल येणार कॉट 15 डिग्रीच्या म्हणजेच कॉट 5 बाय 12 च्या रेडियनमध्ये बघा तसंच खाली ही जी व्हॅल्यू आहे √3 मायनस 1 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1 ही टॅन 75 ची म्हणजेच कशाची आहे कॉट 15 ची व्हॅल्यू म्हणजेच कॉट ऑफ 5 बाय 12 ची व्हॅल्यू हे लक्षात ठेवा हे सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे सगळ्या कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी 15 डिग्री प्लस 75 डिग्री ची ॲडिशन 90 येते म्हणून हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत आणि मग एकाचा साइन दुसऱ्याचा कॉस असतो एकाचा कॉस दुसऱ्याचा साइन असतो तसंच एकाचा सेक ची व्हॅल्यू मिळाली तर ती दुसऱ्याच्या कोसेकच्या इक्वल असते एकाचा टॅन दुसऱ्याच्या कॉटच्या इक्वल असतो लक्षात ठेवा कारण हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे ठीक आहे झालं लिहून कायचा पण फोटो पाठवायचा आहे बर चालेल लिहून झालं असेल की सांगा लगेच पुढचे अँगल घेऊया पुढचे अँगल सोपे आहेत तसे म्हणजे एकदा या व्हॅल्यू मिळाल्या की पुढचं काम सोपं होतं हां बघा हे ॲक्च्युली √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1 या व्हॅल्यूवरून 2 मायनस √3 या फॉर्ममध्ये येणं सोपं आहे
पण ही व्हॅल्यू दिली असेल तर मग परफेक्ट स्क्वेअर करून मग याच्यामध्ये थोडंसं अवघड पडतं. त्यामुळे हे थोडं लक्षात ठेवा की याची व्हॅल्यू ही आणि ही या दोन्ही व्हॅल्यू सेम इक्वल आहेत. हे काही वेगळं नाही, नंबर वेगळे दिसतात दिसायला, पण याला रॅशनलाइज केल्यावर हेच येणार आहे. झालं का बघा. आता अजून काही अँगल आहेत जे π/12 मल्टिपल आहेत. म्हणजे कुणाच्या 15 डिग्रीच्या 15 डिग्रीच्या मल्टिपल एक अँगल बघितला आपण 75 डिग्री, जो त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल होता, त्यामुळे इझिली फाइंड करता आला. पण बाकीचे अँगल थोडेसे वेगळे आहेत. 7π/15 किंवा 7π/12 किंवा 13π/12. आणि हे कसं सॉल्व करायचं ते माहिती आहे ॲक्च्युली तुम्हाला. हे STC रूलचा उपयोग करायचा आहे जो आपण अगोदर पाहिलेला आहे. आपण ॲक्च्युली हे A+B A-B वाले जे सम ऑफ द अँगलचे फॉर्म्युले आहेत हे वापरून पण सॉल्व करता येतं, पण नको. आपण काय करूया, 7π/12 आणि 13π/12 यांच्या व्हॅल्यू काय विचारलंय, टॅनच विचारलंय. टॅन 7π/12 NCERT मध्ये टेक्स्टबुकमध्ये विचारलेले क्वेश्चन येते. टॅन 7π/12 आणि टॅन 13π/12 या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आपण. कुठं गेले सगळे, आहेत का जागेवर? जागे आहेत का? सांगा. 7π/12चं काय करायचं? आपल्याला π/12च्या व्हॅल्यू माहित आहेत. एकदा सांगताय sin π/12ची व्हॅल्यू. आता डिग्रीमध्ये नको, π/12 कळतं तुम्हाला. sin π/12 पटकन सांगा. बरोबर आहे का? √3 - 1/2√2. अरे काय आवाज येत नाही का? बोर्डवरचं दिसत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? काय दिसतंय? ब्लर दिसतंय, थोडं ब्लर दिसतंय. आता पण ब्लर दिसतंय का? लहानच दिसतंय का? दिसतंय सर. ठीक आहे. एक काम करा, मला sin π/12ची व्हॅल्यू सांगा पटकन. बरोबर लिहिली मी ती. आता cos π/12 सांगा. प्लस आहे ना, सेम √3 + 1/2√2. आणि tan π/12 √3 - 1/√3 + 1 किंवा दुसरी व्हॅल्यू काय, 2 - √3. बरोबर आहे का? tan π/12. आता या व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत असं आपण समजूया. आणि मग tan 7π/12चं काय करायचं सांगा. 7π/12ची स्प्लिट कसं करायचं? 7π /12 आहे. बरोबर. 6π + π डिवायडेड बाय 12 केलं, 12 डिवाइड बाय केलं तर 6π/12 म्हणजे काय येणार, π/2. आपल्याला चालतो π/2, अलाइड अँगल आहे. प्लस π/12 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार अँगल? π/2 + π/12, π/2 + θ. सेकंड क्वाड्रंटमध्ये. टॅन पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? मायनस. टॅनचं कॉट होणार का टॅन राहणार? कॉट π/12. बरोबर आहे. आता ही कॉट π/12ची व्हॅल्यू काढली का आपण? टॅन π/12चा रेसिप्रोकल. टॅन π/12 किती आहे? √3 - 1/√3 + 1. त्याचा रेसिप्रोकल काय येणार? √3 + 1/√3 - 1. म्हणजे जर रॅशनलाइज हे मायनस साईनचा विचार केला
तर √3 + 1 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये साईन चेंज केले. √3 - 1चं काय होणार 1 - √3. म्हणजे हे दिसायला हे असं चांगलं वाटेल. 1 + √3 अपॉन 1 - √3 कशाची व्हॅल्यू मिळाली tan 7π/12 ची. 1 + √3 अपॉन 1 - √3. किंवा ॲक्च्युली त्यांनी एवढा त्रास पण नाही घेतला, त्यांनी हे मायनस साईन बाहेरच ठेवलंय. हे असंच आन्सर लिहिलंय. tan 7π/12 ची व्हॅल्यू काय तर -√3 + 1 अपॉन √3 - 1 एवढं सिंपल लिहिलंय. आपण ते मायनस साईन काय केलं डिनॉमिनेटरचं साईन चेंज केलं, डिनॉमिनेटरला दिलं म्हणून 1 - √3 हे पण चालेल. सांगा 13π/12चं काय करायचं tan 12π + π/12 आणि मग 12 कॅन्सल झाल्यावर इथे 6 × 12 म्हणजे π/12 आहे. पण इथं काय राहतंय tan π + π/12. tan π + θ कोणता क्वाड्रंट थर्डमध्ये tan पॉझिटिव्ह ना पॉझिटिव्ह म्हणजे टॅनच राहील tan π/12 आणि tan π/12 ची व्हॅल्यू काय असते तर √3 - 1 अपॉन √3 + 1 म्हणजे 2 - √3 पण चालेल. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला tan 13π/12 ची. लिहून टाका लगेच दोन्ही पण. हे झाले π/12च्या मल्टिपल असणारे अँगल. π/12 म्हणजे कोणाच्या 15 डिग्रीच्या 15 डिग्रीच्या मल्टिपल असणारे अँगल. ठीक आहे, फोटो याचा पण पाठवला. नुसतं फोटो पाठवाय सांगताय का लिहिताय पण रे? अपूर्वा काय असं करताय तुम्ही, नुसतं जॉईन करून बसता. कंटाळा येईल की काय. तुम्ही व्हिडिओ पण ऑन करत नाही आणि बोलत पण नाही. तुम्ही कशावरनं क्लास करताय. बऱ्याच वेळेस तर मी लेफ्ट झालेलं असतं, सगळं बंद केलेलं असतं, तरीसुद्धा अपूर्वा मालुसरे तिथंच असते. इज ऑन गुगल मीट. म्हणजे ती लेफ्टच झालेली नसते. म्हणजे तू चालू करून गायब होते कुठेतरी, दुसरी ॲपमध्ये जाते का जेवण करते. अपूर्वा कसं काय करायचं आणि मग तुम्हाला का क्लासला अलाउड करायचं. असा क्लास करत असताल तर ते पण सांगा. काय झालं हे काय कोणाला आवाज येतोय का ऐकू. एवढा बारीक कसं काय. काय म्हणताय कळलं नाही मला. दिसत नाही तुम्ही थांबल्यामुळे. अरे मी फोटो पाठवलाय की आता काय बघायचंय का फोटो मध्येच दिसत नाहीये. फोटो मध्ये दिसतंय. मग म्हणजे मी हालतोय त्यामुळे दिसत नाही असं म्हणते का. हे एवढं ब्लर कसं काय आलं फोटो. बरं ठीक आहे, झाले का बघा. π/12च्या मल्टिपल असणारे अँगल सगळे संपले का. इथले तर झाले. अजून हां काही क्वेश्चन आहेत आता. 7π/12 π/4 7π/12 आणि π/4. अरे या व्हॅल्यू पार्ट पाहिजेत की नसतील तर चालेल का. चालेल की हरकत नाही. पुढचा क्वेश्चन घेऊया. झालं का.
फॉर्म्युले तुम्हाला किती क्लिअर आहेत हे बघण्यासाठी काही एक्झाम्पल त्यांनी सॉल्व केले, करायला सांगितलेत. जसं क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. sin 7 pi by 12 into cos pi by 4. First example is sin 7 pi by 12 into cos pi by 4 minus cos 7 pi by 12 into sin pi by 4. बघा याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत, काय करायचं सांगा. क्वेश्चन दिलेला आहे, मी एकदा दोन क्वेश्चन लिहून घेतो मग सांगा. sin pi by 4 into cos pi by 12 plus cos pi by 4 into sin pi by 12, cos pi by 4 into sin pi by 12. आणि शेवटचा थर्ड क्वेश्चन इथे लिहितो. cos 2 pi by 3, cos 2 pi by 3 into cos pi by 4, cos pi by 4 minus sin 2 pi by 3 into sin pi by 4. बघा याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू तुम्हाला माहित आहेत, काय करता येईल. सॉल्व करायला सुरुवात केली का अगोदर सांगताय नंतर करताय. हां, पहिलं एक्झाम्पल सांगा. sin 7 pi by 12 into cos pi by 4 minus cos 7 pi by 12 into sin pi by 4. काय करायचं सांगायचं. तुम्हाला वरचं दिसत नाहीये ना. हां, आता आहे का, दिसतंय का. का नाही दिसत आहे क्लिअर. अजून एक ट्राय करूया का क्लिअर दिसण्यासाठी. आता काही फरक पडला का, कॅमेरा जवळ आणला बोर्डच्या, फरक पडतोय का नाही. हां, सांगा पटकन काय करायचं. sin 7 pi by 12 into cos pi by 4 minus cos 7 pi by 12 into sin pi by 4. कोणत्या व्हॅल्यू इथे टाकता येतील. अजमेरा तुमच्यापासून सुरुवात करूया का. 6 pi upon 12 plus सर त्याच्या हां, कळलं मला काय म्हणायचं आहे. श्वेता सांगा पटकन काय करता येईल. sin 6 pi by 12 plus pi by 12 करायचं. sin pi by 2 plus pi by 12 येणार. sin pi by 12 ची व्हॅल्यू घ्यायची. बर, पुढे. हां, सांगा. रिद्धी सिद्धी कोणी पण सांगा काय करता येईल. श्वेताने सांगितलं तसं करायचं का अजमेराने सांगितलं तसं करायचं का दोघांनी एकच सांगितलंय का तुम्हाला वेगळं सांगायचं काय. सांगा पटकन. sin 7 pi by 12 ला क्लिक करायचं आणि cos pi by 4 ची व्हॅल्यू टाकायची. बर 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 बर, कळलं मला कळलं. आता तुम्हाला कळतंय का बघा.
तुम्ही जे सांगितलं तो लॉंग कट आहे, मोठा रस्ता आहे. हे असं काहीतरी बघितलं का तुम्ही आतापर्यंत? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. काय हे साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी बघितले का? काय असतं हे? साइन ए मायनस बी ना. म्हणजे इथे काय येणार सांगा? साइन ए कोण आहे? मायनस पाय बाय 4 बरोबर. एक काम करूया, सबट्रॅक्शन करण्यासाठी यांचा डिनॉमिनेटर सेम करूया, 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. म्हणजे साइन काय आलं? 7 पाय मायनस 3 पाय बाय 12 म्हणजेच किती आलं? साइन 4 पाय बाय 12 का? साइन 4 पाय बाय 12 म्हणजे साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती? साइन 60 म्हणजे √3/2. कळलं का? बर, आता सांगा साइन पाय बाय 4 इंटू कॉस पाय बाय 2 प्लस कॉस पाय बाय 4 इंटू साइन पाय बाय 12. सॉरी, इथे 12 आहे. कॉस पाय बाय 12 इंटू प्लस कॉस पाय बाय 4 इंटू साइन पाय बाय 12. काय करणार इथे? तर परत एकदा साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. कशाचा फॉर्म्युला हा? साइन ए प्लस बी. आठवते का असलं? म्हणजे इज इक्वल टू काय येणार याचा आन्सर? साइन ए कोण आहे? पाय बाय 4 प्लस पाय बाय 12 प्लसचा फॉर्म्युला आहे. आणि साइन पाय बाय 4 प्लस पाय बाय 12 किती? तर इथे परत एकदा 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. म्हणजे 3 पाय प्लस पाय डिवायडेड बाय 12 म्हणजे साइन 4 पाय बाय 12 म्हणजेच साइन पाय बाय 3. साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू परत एकदा काय असते? √3/2. दोन्हीचा आन्सर √3/2 आलंय का? त्यांचं पण आलंय, आपलं पण आलंय. ठीक आहे. शेवटचं कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. असलं काय बघितल्यासारखं वाटतंय का? काय फॉर्म्युला कोणाचा आहे? कॉस ए कॉस बी. उगाच व्हॅल्यू काढता येतात म्हणून काढत बसायचं नाही. साइन ए इंटू साइन बी या फॉर्ममध्ये आले लक्षात आलं पाहिजे की अँगल रिपीट होत आहे. इथं जे ए बी अँगल आहेत तेच इथे पण आहेत. त्यामुळं मग कशाचा फॉर्म्युला आहे हा? कॉस ऑफ ए प्लस बी. म्हणजे इथे काय येणार? कॉस ऑफ 2 पाय बाय 3 प्लस पाय बाय 4. आता इथे असा प्रश्न नाही पडला पाहिजे की यांची ॲडिशन कशी करायची. तर क्रॉस मल्टिप्लाय करूया. 4 टू ज 8 पाय प्लस 3 पाय बाय 4 3 ज 12 म्हणजेच काय आलं? कॉस ऑफ 8 प्लस 3 किती? 11 पाय बाय 12. आता मात्र तुम्ही म्हणताय तसं काहीतरी करावं लागेल. कॉस 11 पाय बाय 12चं काय करायचं सांगा? काय म्हणत होता का तुम्ही? हां सांगा पटकन. कॉस 11 पाय बाय 12 पाय मायनस 1 पाय डिवायडेड बाय 12 सेपरेट केला. पाय 12 कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला? कॉस पाय मायनस थिटा काय असतो? कॉस पाय बाय 12. पाय मायनस थिटा निगेटिव्ह असतो ना, बरोबर. मायनस कॉस पाय बाय 12 आणि मी इकडे लेफ्टला येतो आता. मायनस कॉस पाय बाय 12. कॉस पाय बाय 12 ची व्हॅल्यू आठवते किती होती? मायनस बाहेर आहे तसं वरती √3+1 ना. कॉस पाय बाय 12 मध्ये अपॉन 2√2 चालेल. आहे तसा आन्सर. कळलं का? लिहून घेत आहे. ठीक आहे. थोडं लक्षात ठेवा. आपल्याला काही ठिकाणी फॉर्म्युले वापरलेले सोपं जातं.
काय फोटो आला का नाही आला? झालं. ॲक्च्युली हे पाठवायची गरज नाही, मी तुम्हाला आत्ता क्लास झालेला सगळा व्हिडिओ लगेच तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळं तसं हे पाठवायची नाही आवश्यकता. क्लास होईपर्यंत थांबावं लागेल तुम्हाला फक्त, ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी. झालं. एक अजून एक आहे π/4 मायनस आहे. बघूया लगेच एक एक्झाम्पल बघूया फक्त. cos π/4 minus a into cos π/4 minus b. Prove that. Actually question काय बघा. Prove that cos π/4 minus a into cos π/4 minus b minus sin π/4 minus a minus sin π/4 minus a into sin π/4 minus b is equal to काय प्रूव्ह करायचं आहे तर इज इक्वल टू साइन a प्लस बी. a प्लस बी आहे हे प्रूव्ह करायचं आहे. LHS लिहितो cos π/4 minus a into cos π/4 minus b minus sin π/4 minus a into sin π/4 minus b. पुढे स्टेप कमी आहेत. सांगा काय करायचं तर cos π/4 minus a साठी cos अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आणि cos π/4 minus b साठी cos अल्फा मायनस बीटा, sin π/4 minus a साठी sin अल्फा मायनस बीटा. इथे पण sin अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा नाही. दुसरं काय करायचं सांगा. बरोबर. कोणता cos a प्लस बी ना. बरोबर, कारण हा अल्फा आहे हा बीटा आहे आणि हा अँगल अल्फा आणि हा बीटा असेल तर थोडक्यात हे कुठल्या फॉर्म मध्ये तर cos अल्फा इंटू cos बीटा मायनस sin अल्फा इंटू
साइन बीटा आणि मग कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटाचा फॉर्म्युला काय आहे कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा बरोबर आहे का म्हणजेच LHS जी आहे त्याचा रिझल्ट काय येणार तर कॉस ऑफ अल्फा कोण आहे π/4 मायनस ए आणि प्लस बीटा कोण आहे π/4 मायनस बी आणि मग आता काय करूया ब्रॅकेट ओपन करूया म्हणजेच कॉस ऑफ π/4 मायनस ए प्लस π/4 मायनस बी आणि मग π/4 प्लस π/4 किती 2π/4 म्हणजेच काय π/2 इथे लक्षात येते का बघा π/4 आणि π/4 ची ॲडिशन येणार 2π/4 म्हणजेच π/2 आणि मायनस ए मायनस बी मी काय करतो मायनस ए मायनस बी मधून मायनस कॉमन घेतो मायनस कॉमन घेतल्यावर अँगल येणार ए प्लस बी आणि मग कॉस π/2 मायनस थिटा काय असतो साइन थिटा म्हणजे साइन ए प्लस बी म्हणजेच काय RHS